वाल्मिक कराडची केज रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी सुरू झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये वाल्मिकला घेऊन सीआयडी केज कोर्टामध्ये दाखल होणार आहेत। वाल्मिकला केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। केज कोर्टाबाहेर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। केज कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दोन्ही पक्षाचे वकील केज कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराडची केज रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी सुरू झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये वाल्मिकला घेऊन सीआयडी केज कोर्टामध्ये दाखल होणार आहेत। वाल्मिकला केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। केज कोर्टाबाहेर या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल करोळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, अटकेपूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते, वैद्यकीय चाचणी करण्यात येते। ते सगळे सोपास्कार आता इथं उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे। जवळपास अर्धा तासापूर्वी त्यांना इथं रुग्णालयात आणलेलं आहे। त्यांचे ब्लड प्रेशर वाढलेलं होतं, त्याची तपासणी करतायत। सोबतच शुगर वाढलेले आहे, त्यांचीही तपासणी करण्यात येते। दुपारीही त्यांना तब्येतीचा त्रास झाला होता अशी तक्रार त्यांनी डॉक्टरांकडे केलेली आहे। त्यामुळे दुपारी त्यांच्यावर औषधोपचार झालेला आहे। त्या सगळ्याची माहिती आता डॉक्टर्स घेत आहे आणि त्यानुसार त्यांना आता औषधं देत आहेत। इथून सगळी ही वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना केजच्या पोलीस स्टेशनमध्ये नेणार येईल। तिथे डायरीवर नोंद करण्यात येणार आहे, कारण केजच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि हा गुन्हा अजामीन पात्र आहे। त्यामुळे तिथे त्यांना पहिले दाखल नेण्यात येईल। तिथे डायरीची नोंद केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये नेण्यात येईल। कोर्टामध्ये आता थोड्या वेळापूर्वी वाल्मिक कराड यांचे वकील दाखल झाले आहे, सोबतच सरकारी वकील सुद्धा दाखल झाले आहे, न्यायाधीश सुद्धा दाखल झाले आहे आणि तिथं तातडीनं त्यांच्यावर सुनावणी होणार आहे। सीआयडीचे वकील या सगळ्याबाबत, सरकारी वकील या सगळ्याबाबत त्यांची पोलीस कोठडी मागणार आहे, कारण खंडणीच्या गुन्ह्याचा त्यांच्यावर तपास करायचा आहे। खंडणीच्या गुन्ह्यानंतरच इथं गोंधळ झालेला होता, त्याच्यानंतर खून झाले, काही लोकांना मारहाण झाली अशा पद्धतीचा आरोप आहे। त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाच्या कड्यात इथं जोडण्यात येतील आणि त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल। तर कराड हे खंडणीच्या गुन्ह्यातले आरोपी आहे, बाकी त्यांच्यावर जे आरोप झाले ते राजकीय हेतून प्रेरित झालेले आहे। त्यामुळे त्यांना कस्टडीत ठेवण्याची गरज नाही, आम्ही कायद्याला सहकार्य करणारे लोक आहे असं त्यांच्या वकिलाचं म्हणणं आहे। ते त्यांची बाजू कोर्टात मांडतील आणि त्यानंतर कोर्टाच्या निर्णयानंतर यांना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते हे सिद्ध होईल। मात्र एकूणच पोलीस पक्षाची सीआयडीची तयारी बघता त्यांना पोलीस कोठडी मिळेल असं चित्र दिसते। तुर्तास त्यांच्यावर वैद्यकीय चाचणी, वैद्यकीय तपासणी सुरू आहे आणि इथून आता थोड्याच वेळात त्यांना केज पोलीस स्टेशन नेण्यात येणार आहे। आपण बघतोय दृश्यामध्ये की वाल्मिक कराड यांना तिथून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवण्यात येत आहे आणि इथून आता त्यांना केजच्या पोलीस स्टेशनमध्ये नेणार येईल। पोलिसांच्या गऱ्याड पूर्ण वाल्मिक कराड आहेत आपण दिसतोय आणि आपण मोठा बंदोबस्त, मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात आहे। त्यांना विचारत आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र ते बोलायला तयार नाही आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आता त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आलं आणि इथून ते निघाले असल्याचं त्यांना थेट आता पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येईल आणि इथून त्यांना कोर्टात नेण्यात येणार आहे। अगदी आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत। वाल्मिक कराडला वैद्यकीय चाचणी करून आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। केज कोर्टामध्ये वाल्मिक कराडला पोलीस गाडीतून नेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर फौज फाटा या ठिकाणी केज मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। केज कोर्टाबाहेर सुद्धा मोठी गर्दी आपल्याला दिसते। तर दुसरीकडे आता केजच्या रुग्णालयामधून वाल्मिक कराडची जी वैद्यकीय चाचणी आहे ती वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे आणि आता सीआयडीचं पथक पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये संपूर्ण या वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये हजर होण्यासाठी घेऊन निघालेले आहे। त्यामुळे केज कोर्टाबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विशाल करोळे सुद्धा। विशाल, केजला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं दिसतंय दृश्यांमध्ये। आपण बघतोय ही दृश्य आहेत। वाल्मिक कराडला वैद्यकीय चाचणी संपली आहे। वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी संपल्यानंतर वाल्मिक कराडला आता केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे आता पोलीस कोठडीची मागणी सीआयडी कडून केली जाणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे। त्यामुळे आता कोर्टात काय होतंय, सरकारी वकील, सीआयडीचे वकील कशा पद्धतीनं या सगळ्याची बाजू मांडतात आणि त्यानंतर बचाव पक्षाचे आरोपीचे वकील कशा पद्धतीनं या सगळ्यावर युक्तिवाद करतात हे बघणं, कोर्टामध्ये किती वेळ ही सगळी सुनावणी चालते हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यामुळे आता पोलीस कोठडी मागणी केली जाणार आहे, पोलीस कोठडी दिली जाणार का, न्यायालय नेमकं काय निर्णय देणार, न्यायालय नेमकं कोठडीच्या बाबतीमध्ये काय सांगणार याबद्दल सगळ्यांचे आता लक्ष लागलेलं आहे केजच्या या कोर्टाबाहेर आणि कोर्टामध्ये। आणि त्यामुळे आता केजला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे। काही वेळापूर्वी
काही मिनिटांपूर्वीच वाल्मिक कराडची जी वैद्यकीय चाचणी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आता वाल्मिक कराडला घेऊन पोलीस हे आता केज कोर्टात पोहोचतील. थोड्याच वेळामध्ये वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे आता कोठडी दिली जाणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात केजमध्ये. आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत. विशाल, केस असणे आता वाल्मिक कराड यांची पूर्ण झालेली आहे आणि आता त्यांना इथून काढण्यात आलेलं आहे. आपण बघत होतो की उपजिल्हा रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक जमले होते आणि त्यांची घोषणाबाजी सुद्धा सुरू होती. वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ ती घोषणाबाजी सुरू होती. मात्र पोलिसांनी या समर्थकांना दूर केलाय आणि आता पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात वाल्मिक कराड कोर्टाकडे रवाना झालेले आहे. उपजिल्हा रुग्णालयापासून कोर्टाचं हे अंतर अवघं 1.5 ते 2 किलोमीटरचं आहे. मात्र या रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. रस्ते निर्मनुष्य करण्यात आलेले आहे. दुपारी पुण्यामध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तो केजमध्ये होऊ नये म्हणून पोलिसांनी पूर्ण दक्षता घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. थोड्या वेळापूर्वी कोर्टाच्या बाहेर सुद्धा समर्थक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा जमले होते. त्याही वेळेस त्यांना दूर करण्यात आलं. पोलिसांनी थोडासा सौम्य बळाचा वापर त्या ठिकाणी केला आणि आताही पोलिसांनी सगळ्या त्यांच्या समर्थकांना दूर केलेलं आहे. आता त्यांना कोर्टात नेण्यात येईल. कोर्टामध्ये दोन्ही बाजूचे वकील पोहोचलेले आहेत. सरकारी वकील सुद्धा पोहोचले, वाल्मिक कराडचे वकील सुद्धा पोहोचले आणि थोड्याच वेळात आता यावर सुनावणी होईल. CIDनं पूर्ण तयारी केलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार किमान 5 ते 6 दिवसांची पोलीस कोठडी वाल्मिक कराड यांच्यासाठी मागण्यात येणार आहे आणि यानंतर पोलीस कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराड यांना पुढील तपासासाठी आता बीडकडे घेऊन जाण्यात येणार आहे. तुर्तास वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे. दुपारी त्यांनी तब्येतीच्या ज्या तक्रारी केल्या होत्या त्या सगळ्या डॉक्टरांनी ऐकून घेतल्या. त्यानुसार औषधोपचार सुचवलेले आहे आणि आता कोर्टाकडे वाल्मिक कराड रवाना झालेले आहेत. अगदी विशाल, या सगळ्यामध्ये आपण तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पोलिसांनी खबरदारी घेतली आहे, मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे वाल्मिक कराडला आता थोड्याच वेळामध्ये न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. केज शहराला एक पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विशाल, निश्चितपणे संदीप, खरं तर दुपारी ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये CIDच्या ऑफिस बाहेर घोषणाबाजी झाली होती त्यामुळे मोठ्या संख्येनं वाल्मिक कराड समर्थक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. पुण्यामध्ये सुद्धा कराड ज्यावेळेस शरण येणार त्यासाठी केजवरनं काही समर्थक तिथे पोहोचले असल्याची प्राथमिक माहिती होती आणि केजमध्ये मोठ्या संख्येनं लोक जमले होते. त्यामुळे पोलीस अगदी विशाल वाल्मिक कराडला घेऊन पोलीस आता कोर्ट परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. ही दृश्य आपण थेट बघतोय. विशाल, वाल्मिक कराड पोलीस आता कोर्टात वाल्मिक कराडला प्रोड्यूस करणार आहे आणि त्यानंतर कोर्टात प्रोड्यूस केल्यानंतर आता सरकारी वकील आणि वाल्मिक कराड यांचे वकील आता आपली बाजू इथं मांडणार आहे. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. खंडणीचा आरोप नॉन बेलेबल जरी असला तरी वाल्मिक कराड तपासात पूर्ण सहकार्य करेल असं कराड यांच्या वकिलाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आम्हाला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, पोलीस कोठडीची गरज नाही असं सगळं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने ते सगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर CIDनं सुद्धा पूर्ण तयारी असं मी सांगितलं तुम्हाला केलेली आहे. कराड हे गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आहे आणि सोबतच जो काही त्यांच्यावर आरोप आहे, खुनामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे, पोलिसांकडे त्याही बाबत काही पुरावे असल्याची अगदी प्राथमिक माहिती मिळते. तर ती सुद्धा कोर्टात मांडण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीची किमान 5 दिवसांची डिमांड आता सरकारी वकील करणार अशा पद्धतीचं चित्र आहे. आता कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे आणि थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. तुर्तास आता कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे. संदीप, अगदी विशाल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात त्यांचे वाल्मिक कराडचे समर्थक सुद्धा केजमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पोलिसांनी काय खबरदारी घेतली आहे? पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे. संदीप, जसं मी तुम्हाला सांगितलंय की कोर्ट परिसराला पूर्णतः छावणीचं रूप आलेलं आहे. कोर्ट परिसराला तर छावणीचं रूप आलंय. जिथं उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांची तपासणी सुरू होती त्या परिसराला सुद्धा पूर्णतः छावणी उपजिल्हा रुग्णालयापासून पोलीस स्टेशन पर्यंत जो सगळा रस्ता होता त्या सुद्धा परिसराला पूर्णतः छावणीचं रूप येणार. आता इथं कोर्टाच्या बाहेर उभा आहे आणि कोर्टाच्या बाहेर जर दृश्य तुम्हाला दिसत असेल तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी सुद्धा पोलीस मोठ्या संख्येनं आहे. आपण बघतोय रस्त्याच्या दुतर्फा पोलीस आहेत आणि हे सगळे कोर्टाबाहेर काही गोंधळ होऊ नये म्हणून ते रोखण्याचा प्रयत्न करतायत. आपण बघतोय की हा रस्ता पूर्णतः कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे. लोकांना इकडे येण्यास आता मज्जाव करण्यात आलाय. फक्त सरकारी गाड्या या ठिकाणी येत आहेत आणि त्या व्यतिरिक्त कोणालाही येऊ दिल्या जात नाही. कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचे हे प्रयत्न आहे आणि दुपारी जे काही पुण्यात घडलं त्यातून एक समज घेत पोलिसांनी योग्य नियोजन केल्याचं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल.
उपजिल्हा रुग्णालयाबाहेर काही समर्थक आलेले होते, त्यांनी घोषणाबाजी केलेली होती, त्यामुळं पोलिसांनी तिथं सौम्य असा बळाचा वापर केला आणि सगळ्या त्यांच्या समर्थकांना हुसकावून लावलं. तर कोर्टाबाहेर आपण बघतोय दृश्यामध्ये की आता लोकांना खूप दूर थांबवण्यात आलेलं आहे, कोर्टाच्या बाहेर सुद्धा येऊ देत नाहीये. सुरक्षेच्या दृष्टीनं ही सगळी तयारी सुरू असल्याचं आपल्याला म्हणता येईल. आता कोर्टामध्ये नक्की काय होतंय, वाल्मिक कराड यांचे वकील नक्की काय बाजू मांडतात, सरकारी वकील नक्की काय बाजू मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जसं मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की सध्या वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. 2 कोटी रुपयांची पवनचक्की कंपनीला त्यांनी खंडणी मागितली होती, अशा पद्धतीचा तो गुन्हा आहे. तो नॉन बेलेबल जरी असला तरी तपासात आम्ही सहकार्य करू असं त्यांच्या वकिलाचं म्हणणं आहे, असं त्यांचं वकील कोर्टात मांडत आहेत. त्यामुळं आम्हाला पोलीस कोठडी नको तर न्यायालयीन कोठडी द्या, आम्ही कुठेही जाणार नाही, तपासात पूर्ण सहकार्य करू असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये जे राजकारण झालं ते आपण पाहिलं होतं. वाल्मिक कराड यांच्यावर जे आरोप झाले ते आपण पाहिलंय. खुनामध्ये ते आरोपी असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. इतकंच नाही तर त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली. त्यानंतर सगळेच मोठे अधिकारी, अगदी राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा यावर बोलले आणि त्यांनी सुद्धा जो कोणी दोषी असेल त्याला सोडणार नाही अशा पद्धतीचं सांगितलं होतं. त्यामुळं आता वाल्मिक कराड यांना आज दुपारी त्यांनी शरणागती पत्करली, त्यांचा आता वैद्यकीय चाचणी झाली आणि आता पोलिसांनी म्हणजे CIDनी त्यांना अटक दाखवली आहे. म्हणजे दुपारपासून आतापर्यंत ते फक्त ताब्यात होते. प्रोसिजरनुसार आता त्यांची वैद्यकीय चाचणी केली, आता त्यांना पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये अटक दाखवली आणि त्यानंतर आता त्यांना कोर्टात दाखल करण्यात आलेलं आहे. आता या प्रोसिजरमध्ये सुनावणी अंती नक्की त्यांना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास आपण बघतोय की कशा पद्धतीनं कोर्टाबाहेर पोलीस मोठ्या संख्येनं उभे आहेत आणि हे सगळे पोलीस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून इथं उभे आहे आणि सामान्य नागरिकांना इथं येण्यास पूर्णतः मज्जाव करण्यात आलेला आहे. संदीप, अगदी विशाल, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की वाल्मिकला जेल मिळणार की बेल मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लावलेलं आहे. कारण नॉन बेनेबल जरी असला तरी न्यायालयीन कोठडीची मागणी वाल्मिकच्या वकिलाकडून केली जाऊ शकते आणि त्यामुळे काय कोर्टात होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र पोलिसांनी दुसरीकडे न्यायालयाच्या परिसरामध्ये खबरदारी घेतली आहे. न्यायालयाच्या समोरच्या रस्त्याची एक बाजू बंद केलेली दिसते. कशी खबरदारी घेतली, कशा प्रकारे बंदोबस्त लावलाय, थोडंसं दाखवाल विशाल? निश्चितपणे संदीप, मी तुम्हाला दाखवतोय की रस्त्याची दोन्ही बाजू आतापर्यंत त्यांना कोर्टात येणार तोपर्यंत बंद करण्यात आलेल्या होत्या. पोलीस स्टेशनचा रस्ता आता उघडण्यात आलेला आहे कारण गेली 30 ते 40 मिनिटं हा रस्ता बंद करण्यात आला होता. कारण याच रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालय आहे, याच रस्त्यावर पोलीस स्टेशन आहे आणि याच रस्त्यावर सेशन कोर्ट आहे. उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी सुरू होती. जवळपास 30 मिनिटं ही चाचणी चालली. त्यावेळेस हे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत कारण त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने इथं जमू शकतात अशा पद्धतीची माहिती पोलिसांना होती, असा कयास पोलिसांनी केला होता. त्यामुळे ट्रॅफिक थांबवण्यात आली होती. आता त्यांना कोर्टात नेण्यात आले, त्यामुळे ट्रॅफिक काही प्रमाणात एका बाजूची सोडण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूची ट्रॅफिक अजूनही बंद करून ठेवलेली आहे. कारण ही सामान्य नागरिक आहेत किंवा वाल्मिक कराडचे समर्थक आहेत, याबाबत पोलिसांना सध्या अंदाज लावणं कठीण आहे. कारण थोड्याच वेळापूर्वी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर सुद्धा कराड यांचे समर्थक जमले होते आणि त्यांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केलेली होती. या घोषणाबाजीमुळे तिथं थोडा वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. पोलीस मोठ्या संख्येने तिथं उपस्थित होते. पोलिसांनी या सर्व लोकांना बाजूला केलं आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात कोर्टामध्ये आणण्यात आलं. वैद्यकीय चाचणीनंतर आता वाल्मिक कराड यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे आता कोर्टात काय होतं हे महत्त्वाचं ठरणार आहे. मी तुम्हाला जसं सांगितलंय की दोन्ही बाजूचे वकील तिथं आहेत, प्रत्येकजण आपापली बाजू मांडतील. वाल्मिक कराड यांनी दुपारी आपला एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात सुद्धा ते म्हणाले होते की माझ्यावर जे आरोप होत आहेत ते राजकीय सुडापोटी होत आहेत. कुणाच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये मी दोषी नाही. ज्यांनी कोणी खून केला असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी आणि मला न्याय मिळायला हवा, हीच त्यांची बाजू त्यांचे वकील सुद्धा आता कोर्टात मांडताय असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. तर सरकारी वकील या सगळ्याबाबत वाल्मिक कराड यांच्याबाबत अनेक पुरावे असल्याचं सांगताय. सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळते. त्यामुळे तुर्तास त्यांना फक्त खंडणी या प्रकरणातच पोलीस कोठडी मागण्यात येईल. खुनाच्या बाबतीत पोलिसांकडे सध्या पुरावे आहेत की नाही याबाबत कुठलंही चित्र स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र किमान 5 दिवसांची त्यांना जर पोलीस कोठडी खंडणीच्या या गुन्ह्यामध्ये मिळाली तर तिथून पुढे पोलिसांना तपास करता येईल आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यात सह आरोपी असल्याचे आरोप होत आहेत त्याही दृष्टीनं पोलिसांना तपास करता येईल. तुर्तास आता कोर्टात खंडणीच्या गुन्ह्यासाठी त्यांना नेण्यात आले आणि थोड्याच वेळात आपल्याला जी आत्ता नव्यानं माहिती मिळाली आहे की सुनावणीला सुरुवात झालेली आहे. वाल्मिक कराडचे वकील आता आपली बाजू मांडतायत, ते त्यांचं म्हणणं मांडतायत आणि थोड्याच वेळात याबाबतचं चित्र स्पष्ट होईल. कराड यांच्या वकिलांनी बाजू मांडल्यानंतर सरकारी वकील आता त्यांची बाजू मांडतील आणि त्यानंतर वादविवाद तिथे आता सुरू झालेला आहे असं आपल्याला कळतंय आणि त्यानुसार आता कोर्ट काय निर्णय घेतंय हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार
होणार आहे. अशा सगळ्या प्रकरणामध्ये कोर्ट एरवी आरोपीला हजर केल्यानंतर पोलिसांना तपासासाठी वेळ देतं, म्हणजे त्यांना कोठडी देतं, अशा पद्धतीची माहिती आहे. आता या केसमध्ये, या गुन्ह्यामध्ये नक्की काय होतं महत्वाचं ठरणार आहे. सुनावणीला सुरुवात झाली असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. संदीप. अगदी विशाल, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये सहआरोपी असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडवर. या सगळ्यामध्ये आरोपींचे आणि वाल्मिक कराडचे CDR तपासण्यात यावेत अशा प्रकारची सुद्धा मागणी केली जाते आहे. त्या अनुषंगानं काही तपास पुढच्या काळामध्ये होऊ शकेल का? निश्चितपणे संदीप, या अनुषंगानं तपास होणारच आहे, कारण तुर्तास त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला जो खंडणीचा आहे, मात्र जे आरोप त्यांच्यावर झाले की ते खुनामध्ये, संतोष देशमुखच्या खुनामध्ये सुद्धा सहआरोपी आहे आणि जसं तुम्ही म्हणाले की त्यांचे CDR तपासावे अशा पद्धतीची मागणी करण्यात आली आहे. तर या दृष्टीनं सुद्धा CID तपास करणार आहे. त्यासाठीच हा तपास CID कडे देण्यात आलेला आहे, कारण ज्या पद्धतीचे आरोप राजकीय पक्षातील लोकांनी केले, अगदी सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केले आणि बीड हे बीड नाही तर बिहार झालंय आणि यासाठी जबाबदार बीड जिल्ह्याचेच मंत्री आहे अशा पद्धतीचे आरोप करण्यात आले. खरं तर कराड यांच्यावर या आधीही 15 गुन्हे दाखल आहे. त्यामध्ये दरोड्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे, खून करण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे, चोरीचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, दंगल करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. ही सगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे. त्यामुळे ते एक सराईत गुन्हेगार आहे आणि त्यांना राजकीय आश्रय होता अशा पद्धतीचा आरोप सुरेश धस यांनी सुद्धा केलेला आहे. त्यामुळं हा जो खून झालेला आहे हा खंडणीच्या प्रकारातनं झालेला आहे आणि त्यामुळं त्यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप सातत्यानं आपण केल्याचं पाहिलंय. सुरेश धस यांनी आरोप केलाय, अंजली दमानिया यांनी आरोप केलाय. इतकंच नाही तर एक मोठा मोर्चा सुद्धा त्यासाठी निघाला. मनोज जरांगे सुद्धा त्या मोर्चात सहभागी झाले होते आणि त्यांनी सुद्धा वाल्मिक कराड यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वातावरण ढवळून निघालं होतं. गेली 20-21 दिवस पोलीस ज्यांचा कराडांचा शोध घेत होते ते शोध घेण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा मोठ्या संख्येनं पोलीस रस्त्यावर उतरले होते. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय 9 CIDची पथकं रस्त्यावर होती, तर 160 पेक्षा जास्त पोलीस वाल्मिक कराड यांना काही दिवसांपासून शोधत होते. त्यामुळे निश्चितपणे जर खुनाच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असेल आणि त्याचे जर काही पोलिसांकडे आज पुरावे असतील तर ते कोर्टामध्ये सादर करण्यात येतील आणि त्यानंतरच त्यांना या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात येईल. मात्र तुर्तास त्यांना कोर्टात जे हजर केला आहे तो खंडणीचा गुन्हा आहे, तो नॉन बेलेबल गुन्हा आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी मिळेल यात कुठलीही शंका नाही असं सरकारी वकील सांगताय. मात्र सध्या कोर्टात जे सादरीकरण चालू आहे, कोर्टात जी बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे तो खंडणीच्या गुन्ह्याबाबत आहे आणि वाल्मिक कराड अगदी विशाल, आता कोर्टामध्ये आपण बघतो युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे. कोर्टामध्ये काय घडामोडी घडताय त्याचे अपडेट घेणार